विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठात आपण कलेक्शन ऑफ टेक्स्ट कलेक्शन म्हणजे गोळा करणे ऑफ टेक्स्ट पण कसले टेक्स्ट इंग्लिश टेक्स्ट पाहणार आहोत. कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट म्हणजे उतारे किंवा काही महत्त्वाचे आपल्याला सॅम्पल्स मिळत असतात, नमुने मिळत असतात ज्याच्यामध्ये इंग्रजी मजकूर लिहिलेला असतो. ते काय करायचे आहेत, आपल्याला त्याचा संग्रह करायचा आहे. कलेक्शन म्हणजे संग्रह, गोळा करणे. मेक अ कलेक्शन म्हणजे मेक बनवा, एक कलेक्शन एक संग्रह बनवा ऑफ इंग्लिश टेक्स्ट अँड प्रेझेंट इट ॲज ए कोलाज. काय करा, एक इंग्लिश टेक्स्टचा संग्रह बनवा आणि तो कोलाज काम करून सादर करा. लेबल ईच सॅम्पल, प्रत्येक नमुन्याला काय करा, लेबल करा, एक नाव द्या. डिस्क्राइब इट, डिस्क्राइब DESCRIBE, डिस्क्राइब म्हणजे वर्णन करणे. डिस्क्राइब वर्णन. डिस्क्राइब इट ओरली ORALLY, ओरली म्हणजे तोंडी, ओरली तोंडी. इन युअर मदर टंग म्हणजे मातृभाषा. आपली मातृभाषा कोणती आहे? मराठी आहे, लक्षात घ्या. मदर टंग मराठी भाषेमध्ये त्याचं वर्णन करा. चला तर काही नमुने पाहूया आपण आता. अ तिकीट फॉर ए शो, ए तिकीट फॉर ए शो. B7 हा तिकीटचा नंबर आहे बघा, B7. कला साधना प्रेझेंट्स, कला साधना एक ग्रुप आहे आणि तो प्रेझेंट करतोय. काय करतोय? डान्स फेस्टिवल, DANCE डान्स फेस्टिवल म्हणजे उत्सव, एक नृत्य महोत्सव सादर केला जातोय, डान्स फेस्टिवल. ₹150 हे तिकिटाची रक्कम आहे, 150 रुपये. आराधना हॉल 10B, मयूर कॉलनी, श्रीपूर. हे काय आहे? लोकेशन आहे त्याचं, कुठं तो डान्स फेस्टिवल आहे त्याचं. वेन्सडे 21 ऑक्टोबर 2015, वेन्सडे म्हणजे बुधवारी 21 ऑक्टोबर 2015, 6:30 PM म्हणजे सायंकाळी 6:30 वाजता. नो रिफंड म्हणजे तिकिटाची फी परत मिळणार नाही. नो एक्सचेंज किंवा अदलाबदल केली जाणार नाही. हा एक तिकिटाचा नमुना आहे. अ तिकीट फॉर ए शो. कशाचं तिकीट आहे हे? तर डान्स फेस्टिवलचं तिकीट आहे. आता एक बिल पाहूया. ए बिल म्हणजे एक बिल. महावीर स्टोअर्स 512 LV घाटे रोड, तळेगाव 2. फोन 41212. 2 म्हणजे कुणाचं बिल आहे हे? कुणाच्या नावाचं आहे? मिस्टर दिलीप देसाई यांच्या नावाचं हे बिल आहे. डेट दिलेली आहे 9 जानेवारी 2015, 9 जानेवारी 2015. आयटम बघूया यातले काय आहेत ते. 1 पेन्स, किती पेन्स घेतलेले आहेत? 2. रेट किती आहे? 50 रुपीज म्हणजे 1 पेन 50 रुपीजला, 2 पेनचे झाले 100 रुपीज. 2 इरेझर्स घेतलेले आहेत. किती घेतलेले आहेत? 5. रेट किती आहे?
5 रुपीज पर इरेजर, म्हणजे प्रत्येक इरेजरचे 5 रुपये. टोटल झाले 25 रुपीज. थर्ड आयटम आहे शार्पनर्स. शार्पनर्स घेतलेले आहेत, किती? 2 घेतलेले आहेत. रेट किती आहे? 10 रुपीज पर शार्पनर, म्हणजे एक शार्पनर 10 रुपीजला. मग 2 शार्पनरचे झाले 20 रुपीज. त्यानंतर नोटबुक्स किती घेतलेले आहेत? 1 नोटबुक घेतलेली आहे. रेट आहे 40 रुपीजचा, अमाऊंट झाली 40 रुपीज. अलार्म क्लॉक एक घेतलेला आहे, 1 घेतलेला आहे, 125 रुपीजचा आहे, 125 रुपीज. टोटल झालेले आहेत 310 रुपीज. हे आहे एक बिल. आता आपण एक रिसिप्ट पाहूया, एक पावती पाहूया. कशाची पावती आहे बघा? महाराष्ट्र लायब्ररी, एका लायब्ररीची ही पावती आहे. रिसिप्ट, RECEIPT, रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे पावती, लक्षात घ्या. रिसिप्ट म्हणजे पावती. रिसिप्ट नंबर दिलेला आहे 2539. रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम. रिसिव्ड म्हणजे मिळाले, विथ थँक्स फ्रॉम मिस प्रमिला काकडे. प्रमिला काकडे यांच्याकडून आम्हाला मिळाले. द अमाऊंट, रक्कम. हे चिन्ह कशाचं आहे? रुपीचं चिन्ह आहे, लक्षात घ्या. किती रुपीज मिळाले? 2320 ओनली. 2320 रुपये मिळाले. ॲज, कशासाठी? ॲन्युअल मेंबरशिप फी, वार्षिक सभासद फी जी आहे त्याची पावती ही आहे. पेमेंट बाय कॅश ऑर चेक. पेमेंट कसं मिळालं? बाय कॅश मिळालेलं आहे, रोख मिळालेला आहे. रिसिव्ड बाय, आणि कुणी घेतलं हे, तर त्याची इथं साईन आहे, स्वाक्षरी आहे. अशा पद्धतीची ही एक पावती आहे. आणखी आपल्याला एक एक्झिबिशन कम सेलचं कोलाज कामामध्ये दिले. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन, शब्द लक्षात ठेवा. एक्झिबिशन, प्रदर्शन. EXHIBITION, एक्झिबिशन. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. कम सेल, प्रदर्शन आणि सेल. सेल म्हणजे विक्री. वस्तूंचं प्रदर्शन पण आहे आणि विक्री पण आहे. वस्त्र एम्पोरियम, बघा कुठं आहे? वस्त्र एम्पोरियम, 101 साऊथ ॲव्हेन्यू, आमगाव. आमगाव या ठिकाणी हे प्रदर्शन आहे. ए वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन सारीज, म्हणजे काय? विस्तृत. रेंज म्हणजे मोठ्या प्रमाणावर. सिल्क, सिल्क म्हणजे रेशमी. सिल्क म्हणजे रेशमी, रेशमी साड्या. आणि कॉटन साड्या, कॉटन म्हणजे सुती, सुती साड्यांची. त्याचप्रमाणे ड्रेसेस, वेगवेगळे ड्रेस, ड्रेस मटेरियल्स अँड बेडशीट्स अँड बेडस्प्रेड्स, बेडस्प्रेड्स यासारख्या वस्तूंचं प्रदर्शन आहे. कधी आहे? 26 ऑक्टोबर 2015, 26 ऑक्टोबर 2015 टू ते 8 नोव्हेंबर 2015, म्हणजे 26 ऑक्टोबर 2015 ते 8 नोव्हेंबर 2015. वेळ कधी आहे? सकाळी 9 ते रात्री 9 AM, दुपारच्या आधी, दुपारी 12 वाजण्याच्या आधी AM. दुपारी 12 नंतर PM वापरलं जातं, आपल्याला माहिती आहे. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत. हरी म्हणजे घाई करा, कारण प्रदर्शन हे निश्चित वेळेतच आहे, त्याच्या पुढं नाही. 10% to 50% डिस्काउंट. डिस्काउंट पण दिलेला आहे 10 to 50% ऑन एव्हरी परचेस, प्रत्येक खरेदीवर. ॲट्रॅक्टिव्ह ऑफर्स, ॲट्रॅक्टिव्ह ऑफर दिलेले आहेत. आकर्षक ऑफर, ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक, ॲट्रॅक्टिव्ह आकर्षक. ऑफर्स ऑन परचेसेस, ऑफर दिलेले आहेत ऑन परचेसेस. परचेसेस म्हणजे खरेदीवर, खरेदीवर. अबव 5000, 5000च्या वरच्या खरेदीवर अशा ऑफर दिलेल्या आहेत. आता एक कार्टून स्ट्रीप पण दिलेली आहे आपल्याला,
ते पाहूया. ए कार्टून स्ट्रीप, हे आता शीर्षक दिलंय बघा, लिटल इव्हा. लिटल इव्हा. मग ही इव्हा काय करते बघा, इव्हानं बॉल घेतलेला आहे, तो तिच्या डॉगच्या समोर धरलाय आणि त्यानंतर तो फेकलेला आहे. नाऊ गो. नाऊ गो, ती त्याला म्हणते डॉगला, नाऊ गो, आता जा, गेट इट, आणि तो आण. त्याचं नाव आहे त्या डॉगचं पुडी. त्यानंतर हाऊ कॅन यू बी सो डम, तो डॉग काही जागचा हल्ला नाही आणि तो असा बसून राहिलाय. मग ती म्हणते हाऊ कॅन यू बी सो डम, तू असा स्थिर बसून कसा राहिलाय ठोकळ्यासारखा. त्यानंतर ती काय करते, इव्हा काय करते बघा, नाऊ वॉच मी, आता मला पहा, आणि ती स्वतः बॉल आणायला, चेंडू आणायला गेलेली आहे. तिनं तो चेंडू तोंडात उचलला. इकडं हा डॉग विचार करतो आहे. सी हाऊ इझी इट इज, आणि पहा हे किती सोपं आहे. नाव यू ट्राय इट, आता तू जा. आणि त्यानंतर ती काय करते, त्या डॉगला पुन्हा पाठवते आहे. तो डॉग पुन्हा पळत बॉल आणायला जातो आहे. अशा पद्धतीचं हे कार्टून आहे. अशा प्रकारचं हे कोलाज काम आपण समजावून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा इंग्रजी मजकुराचे वेगवेगळे नमुने जमवा आणि त्यांचा कोलाज तुम्ही स्वतः बनवू शकता, त्याला नाव देऊ शकता आणि त्याचं वर्णन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.